अध्यक्ष महोदय, मी मुंबई नाशिक हा जो हायवे आहे 170 किलोमीटरची हे अंतर आहे, परंतु आजची अवस्था आमची अशी आहे की आम्ही अडीच पावणे तीन तास, फार तर फार 3 तासामध्ये नाशिकला पोहोचतो अशी परिस्थिती होती। मागील वर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यावेळेस आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की काही झालं तरी आम्ही 31 मार्च पर्यंत सर्व काही रस्त्याची व्यवस्था चांगली करू, कोणतीही अडचण राहणार नाही आणि लोकांनी ते सहन केलं। मागील वर्षी सुद्धा आता या वर्षी त्यापेक्षा गंभीर परिस्थिती अध्यक्ष महोदय, आम्हाला 3 तासाकरता 6 तास लागतायत। एका जागेवर गाडी उभी राहिली ते एक तास आम्ही पुढे जात नाही, एक तास असं 3 4 तास आमचे जात आहेत। कुणी काही व्यवस्था आहे की नाही, कुणी पाहतंय का नाही या सगळ्या अवस्थेकडं? खरं वाटणार नाही। शहापूरच्या पुढे परवा मी येत असताना 10 किलोमीटरची रांग होती, 10 किलोमीटर ही अवस्था आहे सगळी। लहान मुलं असतात, सरळ असतात, प्रवासी, सगळे रुग्ण, सगळ्यांची अवस्था इतकी कठीण झालेली आहे की हा प्रवास करायचा कसा, ही परिस्थिती निर्माण झाली आहे। अध्यक्ष होते, याकडे कोणाचं लक्ष नाही, शासनाचं लक्ष नाही, पूर्णपणे दुर्लक्ष आहे। ही अवस्था निर्माण होणार कामामुळे हे जर वाईट होतं तर काही पर्याय निर्माण करायला पाहिजे होते, कोणतेही पर्याय निर्माण केलेले नाही। राज्यामध्ये रस्त्यांची अवस्था कठीण आहे, यामध्ये तर हे मुंबई नाशिक ही दुरावस्था, ही पराकोटीची, प्रचंड नागरिकांमध्ये असंतोष, संपूर्णपणे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर प्रचंड शासनाबद्दल असंतोष निर्माण झालेला आहे। यावर तातडीने काय कारवाई करणार याचं उत्तर आम्हाला पाहिजे, त्याकरता मी स्थगन प्रस्ताव मांडलाय।